नमस्कार. पर्यावरणीय व्यवस्थापन ह्या धड्याच्या दुसरा व्हिडिओ आपण आज पाहतो. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण परिसंस्थेविषयी माहिती पाहिलेली आहे. परिसंस्थेमध्ये जैविक घटक असतात, अजैविक घटक असतात, त्यांच्यामध्ये आंतरक्रिया होत असते, हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण अन्न साखळीचा अभ्यास, अन्न जाळ्याचा अभ्यास डिटेलमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्याच पद्धतीनं ऊर्जेचा मनोरा याविषयी सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. तर हे सगळं उजळणी भाग होता. आता बघा इथं 30 एक चौकटी दिलेल्या आहेत, त्याच्यावर एक विचार करा असं सांगितलेलं आहे. झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा भाग बनतो का? थोडासा विचार करा तुम्ही. थोडा विचार केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की पक्षी हा त्या परिसंस्थेचा भाग आहे. कारण अन्नसाखळी जी आहे त्या अन्नसाखळीमध्ये पक्षी ही भक्षकाची भूमिका बजावत असतोय. आणि जरी तो तळ्यात राहत नसला तरी तो काय असणार आहे, त्या परिसंस्थेचा एक भाग असणार आहे. त्याच्यानंतर बघा चौकटी पूर्ण करा असं इथं सांगितलेलं आहे. परिसंस्थेमध्ये आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय अजैविक घटक होते आणि जैविक घटक होते. आणि दोन्हीकडे बाण दाखवले होते बघा मी. बघा एकीकडे बाण दाखवला तर त्याचा अर्थ वेगळा असतोय, पण ज्या वेळेस हे बाण दोन्हीकडे असतात त्यावेळेस हे दोन्ही घटक परस्परांमध्ये आंतरक्रिया घडत असते हे दर्शवणार आहेत. आता अजैविक घटकासाठी खाली एक बाण दाखवलेला आहे आणि तिथं दोन चौकटी दिलेल्या आहेत. पहिल्या चौकटीत तिथं आधीच दिलेला आहे भौतिक घटक. तुम्ही पटकन पेन घ्या आणि तिथं लिहा. दुसरा जो घटक आहे तो काय असणार आहे, रासायनिक घटक असणार आहे. आता भौतिक घटकामध्ये काय काय येते, आपण अजैविक घटकामध्ये जे बघितलं होतं हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा आणि सूर्यप्रकाश, हे सर्व जे घटक आहेत ते कोणत्या प्रकारच्या अजैविक घटकामध्ये समाविष्ट होतात, भौतिक घटकामध्ये समाविष्ट होतात. तर रासायनिक घटकामध्ये विविध पदार्थांचा समावेश. मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक पदार्थ, त्यालाच मराठीमध्ये असेंद्रिय आणि सेंद्रिय पदार्थ असं म्हणतात. तर हे इथं आपल्याला खाली जे दाखवायचंय ते विविध पदार्थ असं दाखवायचंय. आणि त्या विविध पदार्थामध्ये कशाचा समावेश होतोय, तर अन्न घटकाचा समावेश होतोय. कार्बोदके असतील, प्रथिने, मेद, जीवनसत्वे, क्षार, हे सगळे जे आहेत ते इथं रासायनिक घटकामध्ये येतात. आता बघा रासायनिक घटकाचे परत दोन भाग मी आत्ताच तुम्हाला सांगितले होते. असेंद्रिय पदार्थ दिलेले आणि इतर रिकामी जागा दिली आहे, तिथं काय येईल, सेंद्रिय पदार्थ. बरोबर आहे. असेंद्रिय पदार्थाचे उदाहरण इथं दिलेले आहेत जे हवेमध्ये आढळतात. बरोबर आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम. हवा, माती, पाणी, याच्यामध्ये हे सगळे घटक आढळतात. या असेंद्रिय घटकाचा वापर करून सजीव काय तयार करतात, सेंद्रिय पदार्थ तयार करत असतात. उदाहरणार्थ बघा प्रथिने आहेत, कार्बोदके आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, हे वनस्पती तयार करतात. असेंद्रिय पदार्थापासूनच कशाची निर्मिती झालेली असते, सेंद्रिय पदार्थाची. आणि सेंद्रिय पदार्थाचे काय उदाहरणं दिलेले आहेत बघा, प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थ. आता आपण जैविक घटकाकडे जाणार आहोत. आपण जैविक घटकामध्ये बघितलं होतं वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव. पण इथं जैविक घटकाचे त्यांनी दोन भाग केलेले आहेत, स्वयंपोषी आणि दुसरा भाग असणार आहे परपोषी. स्वयंपोषी कोणाला म्हणायचं, जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण काय म्हणतो, स्वयंपोषी म्हणतो. बरोबर आहे. आणि स्वयंपोषीचं खाली जे बाण दाखवलेलं आहे ते उत्पादक असतात. बरोबर आहे. परपोषी लिहिलं इथं परपोषी तुम्ही. आता परपोषी कोणाला म्हणायचं, जे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना काय म्हणायचं, परपोषी म्हणायचं. परपोषीला खाली परत दोन भाग दिलेले आहेत. बरोबर आहे. परपोषी किंवा भक्षक यांचे दोन प्रकार पडतात. तर बघा खाली एक जी जागा दिलेली आहे तिथं प्राणी लिहिलेले आहे, तर तिथं तुम्ही थोडंसं कट मारा आणि तिथं लिहा भक्षक. परपोषीमध्ये पहिला जी चौकट दिलेली आहे तिथं आपण काय लिहिणार आहोत, भक्षक. आणि दुसरी जी चौकट दिलेली आहे तिथं काय लिहिलेलं आहे, विघटक. बरोबर आहे. आता बघा उत्पादकाचं उदाहरण आपण वनस्पती बघितलेलं आहे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये. पण भक्षकाचं उदाहरण आपण प्राणी बघितलेलं आहे.
बरोबर आहे. विविध प्राणी भक्षक आहेत आणि विघटकाचं उदाहरण ह्याच्या आधीच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की वाळवी असेल, कवक असेल, जीवाणू असेल. तर आपण इथं थोडक्यात जर लिहायचं असेल तर काय लिहूयात आपण, सूक्ष्मजीव आणि ऑब्लिक काय करूयात, कवके लिहूयात. सूक्ष्मजीव आणि कवके. सूक्ष्मजीव आणि कवके यांचा समावेश कशामध्ये होतोय, विघटकामध्ये. बरोबर आहे. आता प्राण्यांमध्ये परत 3 इथं भाग दिलेले आहेत. प्राण्यांमध्ये भक्षकाचे 3 प्रकार आपण बघितले होते, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. तर ही चौकटी तुम्हाला समजल्या असतील व्यवस्थितपणे. या चौकटी भरा म्हणून येत आहे तुम्हाला. तर आता ह्या चौकटींचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला परिसंस्थेबद्दल माहिती व्यवस्थित मिळते. बरोबर आहे. आता पर्यावरण आणि परिसंस्था, सॉरी त्याच्या आधी एक थोडासा भाग राहिलेला आहे, तोही आपण बघणार आहोत. बघा, इथं एक उदाहरण दिलेलं आहे की दक्षिण भारतामध्ये विविध राज्यात मोठ्या प्रमाणावर भात शेती केली जाते. तुम्ही टीव्हीवर वगैरे पाहिलं असेल की भात शेती ही पाण्यामध्येच असते. भाताची जी लावण केलेली असते ती गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये भाताची रोपट टोभलेली तुम्ही बऱ्याचशा टीव्हीवर, गाण्यांमध्ये किंवा ॲडव्हर्टाईजमध्ये पाहिलेलं असणार आहे. तेथील भात पिकावर अन्नासाठी मोठ्या प्रमाणावर कोण येतात, नाकतोडे येतात. बरोबर आहे. आणि त्यांच्या बरोबर तेथील शेतामध्ये चिखला, नाकतोड्या यांचे भक्ष म्हणून उपयोग करण्याकरता बेडूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. आधीचे आपण बघितलेली ही अन्न साखळी. बरोबर आहे. तर नाकतोडावर कोण जगते, बेडूक. आणि आवडते खाद्य म्हणून बेडकांच्या भक्षणासाठी साप असतात. परंतु जर अचानक तिथं त्यांनी प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, अन्न साखळी आपण काढलेली होती की बेडकांची संख्या कमी झाली तर, असा प्रश्न विचारला आहे. खाली 2-3 प्रश्न तिथं दिलेले आहेत. भाताच्या पिकावर काय परिणाम होईल. आता बेडूक कमी झाले तर काय होईल. बेडूक हे कोणते भक्षक आहेत, द्वितीयक भक्षक आहेत. मग द्वितीयक भक्षक आहेत, कुणाला खातात, नाकतोड्यांना खातात. बेडुकांची जर संख्या कमी झाली तर कुणाची संख्या वाढणार आहे. बरोबर आहे, नाकतोड्याची. थोडा विचार केला तुम्ही की कशाची संख्या वाढणार आहे, नाकतोड्याची संख्या वाढणार आहे. आणि मग जर त्या भात पिकामध्ये नाकतोड्यांची संख्या जर वाढली तर नाकतोडे कशावर जगतात, भातावर. म्हणजे कशावर परिणाम होणार आहे, उत्पादकावर परिणाम होणार आहे. म्हणजेच आपल्या भात उत्पादनावर तिथं परिणाम होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर कुठल्या भक्षकाची संख्या वाढेल आणि कुठल्या भक्षकाची संख्या कमी होईल. आत्ताच आपण बघितलं. बरोबर आहे. प्राथमिक भक्षकाची संख्या वाढेल. बरोबर आहे. मग बेडकांची संख्या जर कमी झाली तर द्वितीयक भक्षक काय होणार आहेत, कमी होणार आहेत. आणि बेडकांची जर संख्या कमी झाली तर तिथं सापाला अन्न मिळेल का, नाही मिळणार. आणि म्हणून मग तृतीयक भक्षकाची सुद्धा संख्या काय होईल, कमी होईल. म्हणजे प्राथमिक भक्षकाची संख्या ही काय होईल, वाढेल. द्वितीयक आणि तृतीयक भक्षकाची संख्या काय होईल, कमी होईल. आणि एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल. बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे की एखादा अन्न साखळीमधील एखादा जरी घटक कमी जास्त झाला तरी त्याचे परिणाम इतर अन्न साखळीतील घटकांवर होत असतात. आणि मग ती अन्न साखळी बिघडते आणि त्याचे जैवविविधतेवर सुद्धा परिणाम होतात, उत्पादनावर परिणाम होतात. अशा आपल्याला तिथं वर्णन करता येईल. खाली अजून एक प्रश्न विचारलेला आहे, पर्यावरण म्हणजे काय. बघा, आता इथं 2-4 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. बरोबर आहे. पर्यावरण आणि परिसंस्था याचा संबंध आपल्याला शिकायचा आहे. बरोबर आहे. पर्यावरण म्हणजे काय, परिस्थितिकी म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, पर्यावरण आणि परिसंस्था यांचा परस्परांशी कसा संबंध आहे ते आपल्याला आता पाहायचं आहे. तर सुरुवातीला आपण काय करूयात, पर्यावरण म्हणजे काय ते बघूया. बघा, आता पर्यावरण म्हणजे काय, आपण काय बघितलं, परिसंस्थेमध्ये कोणते कोणते घटक येतात, जैविक आणि अजैविक. तर पर्यावरणाची व्याख्या तुमच्या पुस्तकामध्ये इथे करत असताना काय म्हणलेलं आहे बघा की आपल्या सभोवतालचा परिसर. एक मिनिट.
पर्यावरण म्हणजे हा आपल्या सभोवतालचा असणारा परिसर. आपल्या आजूबाजूला जो परिसर आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? सभोवतालचा परिसर. आता बघा, त्या परिसरात असणारे भौतिक घटक, रासायनिक घटक आणि जैविक घटक. भौतिक आणि रासायनिकचा समावेश आपण अजैविक मध्ये करतो, पण आपल्या पुस्तकामध्ये जी व्याख्या दिलेली आहे त्यांनी त्याच्यात वेगवेगळ्या ह्या गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. त्याच्यामुळे आपण व्याख्या पाठ करत असताना पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये आढळणारे जैविक आणि अजैविक घटक, त्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, या सर्व घटकांचं मिळून काय तयार होते? पर्यावरण तयार होते. बरोबर आहे. आणि इथं व्याख्या करत असताना थोडंसं आपल्या पुस्तकातलीच आपण व्याख्या पाठ करणार आहोत. तर आपल्या सभोवतालच्या परिसरात असणारे भौतिक, रासायनिक आणि जैविक घटक यांच्यामध्ये असणारी, परस्परांमध्ये घडणारी आंतरक्रिया, ह्याला काय म्हणायचं? पर्यावरण म्हणायचं. बरोबर आहे. आता इथं पर्यावरणामध्ये परत आपल्याला माहिती की 2 घटकांचा समावेश होतोय. पर्यावरणामध्ये नैसर्गिक घटकांचा समावेश होतोय आणि मानवनिर्मित घटकांचा समावेश होतोय. तर ते आपण नंतर पाहणार आहोत. आपल्याला 1, 2, 3 इथं संकल्पना महत्वाच्या इथं समजावून घ्यायच्या आहेत. आता पर्यावरण म्हणजे काय हे समजलं असेल तुम्हाला. बरोबर आहे. भौतिक घटक आणि रासायनिक घटक हे वरच्या तक्त्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिलेले आहेत. सेंद्रिय पदार्थ, असेंद्रिय पदार्थ, हवा, पाणी, सूर्यप्रकाश, उष्णता, तापमान, हे भौतिक आणि रासायनिक घटक होते. तर जैविक घटकामध्ये आपण पाहिलेलं आहे स्वयंपोषी, परपोषी, बरोबर आहे, भक्षक, विघटक, भक्षकाचे प्रकार, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि सूक्ष्मजीव आणि कवके हे विघटकामध्ये येत होते. तर ह्या सर्वांचा समावेश कशामध्ये होतोय? पर्यावरणामध्ये. आता आपल्याला बघायचंय इथं नवीन एक काही संकल्पना आलेल्या आहेत. परिस्थितिकी. आता थोडंसं व्याख्या पाठ करून लिहिताना थोडंसं आपल्याला लक्षात येत नाही की ह्याचं त्याला होतंय, त्याचं काय परिस्थितिकी, काय परिसंस्थाकी किंवा काय पर्यावरण की. तर हेच डिटेलमध्ये आपल्याला इथं समजून घ्यायचंय. आता इथं बघा मी काय म्हणलेलं आहे, पर्यावरणाचा अभ्यास करणारं जे शास्त्र असते त्याला काय म्हणायचं? परिस्थितिकी. बघा, वनस्पतींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण वनस्पती शास्त्र म्हणतो. बरोबर आहे. बॉटनी म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. प्राण्यांचा अभ्यास करणारं शास्त्र त्याला आपण प्राणीशास्त्र असं म्हणतो. बरोबर आहे. आणि इंग्लिशमध्ये त्याला झूलॉजी म्हणतात बघा. बॉटनी, झूलॉजी. रसायनशास्त्राचा अभ्यास करणारी शाखा त्याला आपण काय म्हणतो? केमिस्ट्री म्हणतो. बरोबर आहे. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्राचा अभ्यास करणारी शाखा आहे. बरोबर आहे. तसं लक्षात घ्या, परिस्थितिकी म्हणजे काय? तर पर्यावरणाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे, बरोबर आहे, त्या शास्त्राला काय म्हणायचं? परिस्थितिकी म्हणायचं. किंवा आपल्या पुस्तकामध्ये व्याख्या दिलेली आहे बघा, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास करणारी शाखा त्याला काय म्हणलेलं आहे? परिस्थितिकी म्हणलेलं आहे. शाखा, अभ्यास करणारी शाखा, शास्त्र. बरोबर आहे. तर तेच परिस्थितिकी आहे. आता बघा, परिसंस्था. परिसंस्था ह्याच्या आधी आपण पाहिलेलं आहे. बरोबर आहे. पण आता इथं परिसंस्थेची व्याख्या काय दिलेली आहे बघा. परिस्थितिकीचा अभ्यासासाठी जे कार्यात्मक एकक वापरलं जाते. बरोबर आहे. परिस्थितिकीचा अभ्यास करण्यासाठी जे कार्यात्मक एकक वापरलं जाते त्याला परिसंस्था असं म्हणतात. जसं आपल्या शरीराचं कार्यात्मक एकक आपण पेशी म्हणतो. पेशी एकत्र येऊन ऊतींपासून अवयव, अवयवापासून अवयव संस्था आणि अवयव संस्थेपासून सजीव होतोय की नाही. म्हणजे पेशी हा छोटासा भाग आहे, सगळ्यात लहानात लहान भाग आहे, त्याला आपण काय म्हणतो? पेशी म्हणतो. बरोबर आहे. सजीव ज्याच्यापासून बनलेला आहे त्याला आपण कार्यात्मक एकक काय म्हणतो? सजीवाचं कार्यात्मक एकक काय आहे? पेशी आहे. तसं बघा, या
ज्या मध्ये जे जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास होतोय, त्या जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास ज्या छोट्या छोट्या घटकांमध्ये केला जातो, कार्यात्मक एकक, आलं का लक्षात? त्याला आपण काय म्हणलेलं आहे? परिसंस्था. आता परिस्थितिकेमध्ये बघा, आता परिसंस्थेचे इथं मी एक आकृती काढलेली आहे. ही आपली आहे पृथ्वी, आणि मी इथं एक वाक्य लिहिलेलं आहे की पृथ्वी एक मोठी परिसंस्थाच आहे. बरोबर आहे? पृथ्वी काय आहे? एक मोठी परिसंस्था आहे. आणि त्या पृथ्वीवर छोट्या 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 अनेक परिसंस्था. आपण गेल्या वर्षी परिसंस्थेचे प्रकार बघितले होते. भूपरिसंस्था, जलीय परिसंस्था, बरोबर आहे? हे आपण परिसंस्थेचे प्रकार बघितले होते. तर अशा ह्या पृथ्वीवर अनेक परिसंस्था आहेत. बरोबर आहे? पृथ्वी ही एक मोठी परिसंस्था आहे, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या परिसंस्था आहेत. आणि परिसंस्था म्हणजे काय? आता भूपरिसंस्थेचे उदाहरण इथं दिलेले आहेत. जमीन, भू म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी, पाण्यात असणारी परिसंस्था त्याला जलीय परिसंस्था म्हणतो. त्याचं उदाहरण आपण नदी, ही एक परिसंस्था आहे. तळ हे एक परिसंस्था आहे. डबके ही एक परिसंस्था आहे. किंवा समुद्र, समुद्र ही सुद्धा एक परिसंस्था आहे. परिसंस्था म्हणजे अशी जागा, आणि त्या जागेमध्ये परिसंस्था म्हणजे त्याच्यामध्ये त्या जागेमध्ये असणारे जैविक घटक, अजैविक घटक यांच्यामध्ये असणारी आंतरक्रिया, त्याला आपण काय म्हणतो? परिसंस्था. इथं परिसंस्थाची व्याख्या थोडीशी वेगळी दिलेली आहे, तीच आहे ती व्याख्या. परिस्थितिकीचा म्हणजेच जैविक आणि अजैविक घटकांच्या अभ्यासासाठी जे कार्यात्मक एकक वापरलं जाते त्याला आपण काय म्हणतो? परिसंस्था. कळालं परिसंस्था म्हणजे काय? आता बघा, परिसंस्थेला अजून एक विशिष्ट परिसंस्थेची अजून एक व्याख्या आपल्या पुस्तकात दिलेली. परिसंस्था म्हणजे एखादं भौगोलिक असं ठिकाण की ज्यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये घडणाऱ्या आंतरक्रियांचा अभ्यास केला जातो. बरोबर आहे? आता बघा, पर्यावरण, परिस्थितिकी आणि परिसंस्था. बघा, खूप मोठी पृथ्वी आहे. बरोबर आहे? त्या पृथ्वीचे दोन भाग आहेत, पाणी आणि जमीन. बरोबर आहे? तर पाणी आणि जमीन, बरोबर आहे, पाण्यामध्ये असणारे जैविक घटक आणि अजैविक घटक यांचा अभ्यास जलीय परिसंस्थेमध्ये केला जातोय. जमिनीवर असणाऱ्या जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास, आंतरक्रियांचा अभ्यास भूपरिसंस्थेमध्ये केला जातोय. आणि ह्या परिसंस्थेमध्ये जैविक अजैविक सभोवतालचा जो परिसर आहे त्याला पर्यावरण म्हणायचं. आता गवताळ प्रदेशातलं पर्यावरण वेगळं आहे, बर्फाळ प्रदेशातलं पर्यावरण वेगळं आहे म्हणतो आपण. बरोबर आहे? बर्फाळ प्रदेशामध्ये थंडी असते, गवताळ प्रदेशामध्ये उष्ण कटिबंध असतोय, वाळवंटी प्रदेशामध्ये पूर्ण उष्णता असते. बरोबर आहे? तिथलं पर्यावरण वेगळं आहे. आपल्या सभोवतालचा परिसर आणि त्यामध्ये असणारे भौतिक, रासायनिक, जैविक घटक यांच्यामध्ये असणारी परस्परांची, परिसराला पर्यावरण म्हणायचं. आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या जैविक घटक, अजैविक घटक आणि तो परिसर, बरोबर आहे, यांच्यामधल्या आंतरक्रियेला काय म्हणायचं? परिसंस्था म्हणायचं. आणि पर्यावरणाचा आणि परिसंस्थेचा अभ्यास करणारी शाखा किंवा शास्त्र त्याला काय म्हणायचं? परिस्थितिकी. तर हा भाग तुम्हाला थोडक्यात समजलेला असेल असं समजते. आणि इथं अजून एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात. हा सुद्धा आपल्याला परत रिपीट पुनरावलोकनाचाच भाग आहे. गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे, पर्यावरणात मेन 2-3 प्रकारचे चक्र असतात. भू म्हणजेच अवसादन चक्र, वायुचक्र आणि जलचक्र. वायुचक्रामध्ये आपण 2-3 चक्रांचा अभ्यास केलेला आहे, कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र आणि ऑक्सिजन चक्र. तर हे चक्र का म्हणतो आपण? तर वातावरणाकडून सजीवांकडे आणि परत सजीवांकडून वातावरणाकडे ह्या वायूंची किंवा पाण्याची किंवा जे काही सेंद्रिय असेंद्रिय पदार्थ आहेत त्यांची देवाणघेवाण ही सतत होत असते. आणि म्हणून हे चक्र आहे. म्हणजे पृथ्वी ज्या वेळेस निर्माण झाली त्यावेळेस जेवढं पाणी होतं तेवढंच आत्ता आहे.
फक्त आपण काय करतो की समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगाचा पाऊस पडतो, बरोबर आहे. हे जलचक्र आपण 5वी पासून शिकत आलेलो आहोत, बरोबर आहे. वायुचक्रामध्ये सुद्धा बघा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% आहे किंवा नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे. तर हे 78% कसं किंवा ऑक्सिजनचं प्रमाण 21% आहे. तर ऑक्सिजनचं प्रमाण कसं राखलं जातं? कार्बन डायऑक्साईडचं तुम्हाला माहिती आहे, वनस्पती ऑक्सिजन बाहेर टाकतात, कार्बन डायऑक्साईड आत घेतात. प्राणी ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, बरोबर आहे. सजीव नायट्रोजन हे स्वतःच्या वाढीसाठी वापरतात आणि मृत झाल्यानंतर ज्यावेळेस त्यांचं विघटन होतं त्यावेळेस तो नायट्रोजन परत हवेमध्ये सोडून बाहेर टाकला जातो. आणि ह्यामुळं ह्या सर्व वायूंचं, पाण्याचं आणि सेंद्रिय असेंद्रिय पदार्थाचं प्रमाण हे ह्या पृथ्वीवर कॉन्स्टंट म्हणजे आहे तेवढंच राखलं जाते. कशामुळं? तर ह्या चक्रांमुळं. आणि ह्या चक्रांचा अभ्यास आपण गेल्या वर्षी केलेला आहे, फक्त इथं कोणती आहेत आणि थोडक्यात त्याची रिव्हिजन व्हावी म्हणून हे आपल्या पुस्तकामध्ये इथं दिलेलं आहे. आता बघा, चौकटीमध्ये काही भाग दिलेले असतात, तर ते परीक्षेत जरी येत नसले तरी त्याचा पूर्ण ठसा तुमच्या मनावर उमटला पाहिजे असं तिथं अपेक्षित आहे आणि म्हणूनच ते तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर आता इथं बघा काय म्हणलेलं आहे बघा, की निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचे अस्तित्व अशक्यप्राय बाब आहे, बरोबर आहे. पर्यावरणाला हानी कोणी पोहोचवली आहे हो? मानवानीच किंवा सजीवांनी, बरोबर आहे. तर मग पर्यावरणाचं संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा कोणावर आहे? मानवावरच आहे, बरोबर आहे. म्हणून इथं काय म्हणलेलं आहे बघा, की 1-2 वाक्य मला खूप चांगले वाटले, की पृथ्वी आपल्याला वारसा हक्कानं मिळालेली नाही आहे. आपण हक्क आहे मी वापरणार असं नाही त्याचा वापर केला पाहिजे. तर ती आपल्या पुढच्या पिढीकडून आपल्याला उसनवार मिळाली आहे असं म्हणून आपण नैसर्गिक साधन संपत्तीचा तिथं वापर केला पाहिजे आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी ते सांभाळून ठेवायची जबाबदारी आज आपल्यावर आहे. आणि म्हणून ह्या पर्यावरणातील संवर्धनाची का गरज आहे किंवा पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाला हानी करणारे घटक कोणते आहेत, या सर्वांचा अभ्यास आपल्याला ह्या अभ्यासामधून करायचा आहे की त्याचे काय वाईट परिणाम होणार आहेत आणि ते आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. एक गांधीजींनी इथं खूप सुंदर वाक्य म्हणलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि कृतीत उतरवायचं आहे. मेन म्हणजे हा सगळा भाग जो आहे तो तुम्हाला इथं पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भामध्ये जो दिलेला आहे तो तुम्ही तुमच्या कृतीत उतरवायचं आहे. की झाडं लावा म्हणलेलं आहे, पाण्याचा जपून वापर करा म्हणलेला आहे, प्रदूषण टाळा म्हणलेलं आहे, बरोबर आहे. मग हे आपल्या धड्याचंच नाव आहे पर्यावरणाचं व्यवस्थापन, बरोबर आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे इथं तुम्हाला दिलेले आहेत. तर हा धडा अगदी सोपा आहे समजायला. फक्त हा तुम्ही नुसता शिकून परीक्षेत मार्क मिळवून सोडून द्यायचा आहे का? नाही. तर इथं अपेक्षा अशी आहे की तो तुम्ही तुमच्या कृतीत उतरवायचा आहे, तुमच्या स्वभावामध्ये ते बदल घडवून आणायचे आहेत. इथं प्रत्येकाची गरज पूर्ण करण्यास पृथ्वी समर्थ आहे, पण कुणाचीही हाव पूर्ण करण्यास नाही, असं महात्मा गांधीजींचं एक खूप सुंदर वाक्य आपल्या पुस्तकामध्ये इथं दिलेलं आहे. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे पर्यावरण संवर्धन. या मुद्द्यामध्ये बघा, पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात आणि कसे. तर खालीच तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे बघा, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक इथं दिलेले आहेत, नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक. आणि त्याची एक एक उदाहरणं तुम्हाला इथं दिलेली आहेत, भूकंप आणि इकडं जंगलतोड. आता नैसर्गिक घटक कोणते पर्यावरणावर परिणाम करतात? तर पहिला भूकंप दिला. आता नैसर्गिक आपत्ती आठवा कोणत्या कोणत्या आहेत? पूर आला,
अवर्षण झालं म्हणजे दुष्काळ पडला तर त्याचा परिणाम कोणावर होतोय? पर्यावरणावर होतोय. पूर, दुष्काळ हे आपण इथं नैसर्गिक घटकामध्ये लिहू शकतो. ज्वालामुखी असेल, सुनामी असेल, अतिवृष्टी असेल, बरोबर आहे. तर ह्या सर्वचा समावेश आपण कशामध्ये करू शकतो? नैसर्गिक घटकामध्ये करू शकतो. मानवनिर्मित घटकामध्ये सगळ्यात पहिला तर मुद्दा त्यांनी इथं दिलेला आहे की जंगल तोड दिलेला आहे. आता मानवाने काय काय केलंय? औद्योगिकरण झालंय, नागरीकरण म्हणजे वसाहती, मोठी मोठी शहरं निर्माण झालेत. त्याचे परिणाम कोणावर व्हायला लागलेत? पर्यावरणावर व्हायला लागलेत. त्याच्यानंतर रस्ते बांधलेत, पूल बांधलेत, मोठे मोठे धरणं बांधलेत. हे सर्व जे आहेत ते मानवनिर्मित घटक आहेत. जंगलतोड, प्रदूषण, औद्योगिकरण, नागरीकरण, रस्ते, पूल बांधणे, अशा तुम्हाला अजून काही सुचत असेल तर तुम्ही त्याचा समावेश इथं करू शकता. पर्यावरणामध्ये भक्षकाची संख्या वाढत गेली तर काय होईल? भक्ष्याची संख्या कमी होईल. खाणाऱ्याला, याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की जो खातो त्याला भक्षक म्हणतात आणि आपण ज्याला खातो त्याला काय म्हणायचं? भक्ष्य. भक्षकाची संख्या जर जास्त झाली तर भक्ष्याची संख्या काय होणार आहे? कमी होणार आहे. याच्या आधीच आपण एक उदाहरण बघितलेलं आहे की प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक आणि तृतीयक भक्षक. जर तिथं द्वितीयक भक्षकाची संख्या जर कमी झाली तर कुणाची संख्या वाढणार आहे? प्राथमिक भक्षकाची संख्या वाढणार आहे आणि तृतीयक भक्षकाची संख्या कमी होणार आहे. कारण प्राथमिक भक्षक हे त्या द्वितीयक भक्ष्याचं काय असणार आहे? भक्ष्य असणार आहे, खायचं असणार आहे. आणि तेच जर नष्ट झाले तर मग ह्यांना खाणारं कोणी राहील का? नाही. मग त्यांची संख्या वाढणार आहे, नाकतोड्याची संख्या वाढणार आहे. परंतु बेडूक हे सापाचं अन्न आहे. द्वितीयक भक्षक आहे बेडूक आणि तृतीयक भक्षक साप आहे. तर तृतीयक भक्षकाला अन्न मिळेल का बेडूक नसल्यावर? नाही. म्हणून तृतीयक भक्षकाची संख्या काय होईल? वाढेल. आणि मग त्या अन्न साखळीमध्ये भक्ष्य आणि भक्षकाची जी साखळी आहे, म्हणजेच जी अन्न साखळी आहे ती काय होईल? डिस्टर्ब होईल, बरोबर आहे. आणि मग ती डिस्टर्ब झाली की तिथली जैवविविधता काय होईल? नष्ट व्हायला सुरुवात होईल आणि त्याचे परिणाम इतर घटकांवर पण होतात. म्हणून पृथ्वीवर भक्षकाची संख्या सुद्धा काय केली पाहिजे? की योग्य प्रमाणात असली पाहिजे. इथं काय म्हणलं बघा, नदीच्या किनारी भागात मोठमोठे कारखाने उभारले गेले तर नदी या परिसंस्थेवर त्याचा काय परिणाम होईल? आता बघा, आपल्याला माहिती आहे की कारखान्यामधून काय पडतंय? काही रासायनिक पदार्थ, रसायन मिश्रित पदार्थ हे त्या नदीतून काय केले जातात? कारखान्यातून काय केले जातात? नदीत सोडले जातात. मग त्या विषारी पदार्थाचा परिणाम त्या नदीमध्ये असणाऱ्या जलचरांवर होतोय, बरोबर आहे. काही रासायनिक पदार्थ त्या नदीमध्ये सोडले गेल्यामुळे तिथे वनस्पतींची वाढ जोमाने होते. मग वनस्पतींची वाढ जोमाने झाली तर नदीमध्ये, पाण्यामध्ये असणाऱ्या विरघळलेल्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय. अनेक त्याचे आणि तिथं ते नदीचं पाणी पिणाऱ्या लोकांवर सुद्धा तिथं परिणाम होणार आहे की विषारी घटक जर त्या परिसरात असणाऱ्या मानवांच्या शरीरात गेले तर त्याचे परिणाम सुद्धा काय होणार आहेत? की त्या तिथे राहणाऱ्या लोकांवर होणार आहेत, बरोबर आहे. तर तिथं दिलेलं आहे तर पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो, बरोबर आहे. तेच खाली दिलेलं आहे बघा उत्तर. त्याचं उत्तरच खालच्या पॅरेग्राफमध्ये तिथं दिलेलं आहे. मानवनिर्मित दूषित घटक पर्यावरणास हानी पोहोचवतात. अनेक घटकांमध्ये असमतोल निर्माण होतो आणि जैविक घटकाच्या अस्तित्वावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. हा खालचा तक्ता आपण आत्ताच पूर्ण केलेला आहे. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक किती आणि कोणते असं जर विचारलं तर तुम्हाला सांगावं लागेल 2, बरोबर आहे. पहिले तर जैविक आणि अजैविक तर आहेतच, पण इथं जैविक घटकामध्ये नैसर्गिक घटक आणि मानवनिर्मित घटक असं आपल्याला सांगता येईल आणि त्याचे उदाहरणं मी आत्ताच तुम्हाला सांगितलेले आहेत. तर हाही तक्ता तुम्ही इथं पूर्ण करायचा आहे. हा भाग सोपा आहे, फक्त थोडंसं कन्फ्यूज व्हायचं नाही. परत एकदा, पर्यावरण म्हणजे सभोवतालचा परिसर, परिस्थितिकी म्हणजे ज्याच्यामध्ये परिसंस्थेचा म्हणजेच जैविक आणि अजैविक घटकांचा
अभ्यास करणारी शाखा किंवा पर्यावरणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे परिस्थितिकी. आणि परिसंस्था म्हणजे जैविक घटक, अजैविक घटक यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया, त्याला परिसंस्था म्हणायचं. किंवा एखादा भौगोलिक परिसर आणि त्या परिसरामध्ये आढळणारे जैविक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया म्हणजे परिसंस्था. तर ह्या 3 गोष्टींमध्ये कन्फ्यूज न होता आपण ह्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि प्रश्न उत्तरही आपल्याला लिहायचे आहेत, तर ते लिहित असतानाही कन्फ्यूज थोडंसं व्हायचं नाही. थँक्यू.